आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे सर यांच्या प्रचारार्थ आज येथील माऊली लॉन्स येथे महाविकास आघाडी आयोजित बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवा प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या येवल्यातील गोशाळा मैदानावरील हेलिपॅडवर आगमन होताच महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले। यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, युवा नेते कुणाल दराडे, संजय बनकर, जिल्हा अध्यक्ष अकबर शाह, शाहूराजे शिंदे, विठ्ठल शेलार आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले। तुम्ही सतर्क असलं पाहिजे, कारण माझा अनुभव आता जवळपास 8 ठिकाणी आपण निवडणुका लढवल्या आतापर्यंत, आता 2 राहिलेले आहेत, तर 8 ठिकाणी हा अनुभव आहे। अजून काही असं निदर्शनाला आलेलं नाहीये की ते मदत करतायत किंवा नाही। मी आजच आलोय, आता आज उद्या 2 दिवस आहे मी या भागात, त्यावेळी अंदाज घेऊन मी तुम्हाला सांगेन खरी आतली माहिती। काय झालंय की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। नवे चेहरे आमच्या पक्षात आता पुढे यायला लागलेले आहेत। तरुण मुलं त्या मतदारसंघातली अतिशय चांगलं काम करतायत, त्यामुळं आम्हाला अजिबातच त्या ठिकाणी पर्याय नसेल तर तुम्ही म्हणताय त्या पर्यायाचा कदाचित विचार होईल। पण जवळपास 70-80% जागा जिथं आम्ही लढणार आहोत तिथं आता नवी जनता, नवी कार्यकर्ते, नवे चेहरे पुढे यायला लागलेत आणि तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार साहेब हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत। आम्ही कशातून पुढे आलो तर 99 साली आम्हा सगळ्यांना संधी दिली, तसंच पवार साहेबांना महाराष्ट्रात पुन्हा एकदा तरुण पिढीला आकार देण्याचा, दिशा देण्याचं काम करायचं आहे आणि त्यामुळे नव्या चेहऱ्यांना घेऊन पवारसाहेब कदाचित पुढच्या निवडणुका लढवतील असा माझा अंदाज आहे। वक्तव्य केलं होतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब तर यांना सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळेच हे जे काही आपण सांगतायत का बाबा 30-32-35 सीटं निवडून येतील, तर असं आपल्याला वाटतंय का? बरोबर आहे त्यांचं म्हणणं, त्यांच्याशी मी सहमत आहे, कारण महाराष्ट्रभर शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोघांना प्रचंड सहानुभूती आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधींचं जे नेतृत्व आहे त्यालाही लोकांची बऱ्यापैकी चांगली मान्यता आज महाराष्ट्रातच नाही तर देशभर मिळते। त्यामुळे त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आम्हाला फार चांगला प्रतिसाद आहे। हा पुढचा प्रश्न आहे, आमच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्रित बसून त्यांचा निर्णय करणार आहेत ते, त्यामुळे त्याच्यात कुठेही विसंगती तयार करण्याची माझी इच्छा नाही आहे। पवारसाहेब निश्चितपणाने माणिकराव भाऊंचं पवारसाहेबांचं प्रेम आहे, त्यामुळं पवारसाहेबांची सगळ्या समर्थकांची ही आशा आहे, अपेक्षा आहे। पण इंडिया आघाडीत समन्वयाने काम चालतं, त्यामुळे सगळ्यांशी एकत्रित बसून जो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व जे असेल त्यांना सगळे मान्यता देतील आणि तीच व्यक्ती पंतप्रधान होईल, त्याची चर्चा आज करणं योग्य नाही। हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी उमेदवार उभे केलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी उभे केलेले आहेत असं बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात, मी बोलत नाही। आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की मतं आपली विभागली तर भाजप निवडून येईल आणि म्हणून वंचित असेल किंवा अन्य काही लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक महाविकास आघाडीला हात, मशाल किंवा तुतारी वाजवणारा माणूस याला मतदान सर्रास करताना दिसत आहेत। लोक विचलित झालेले नाहीत, हा यावेळी महाविकास आघाडीचा मोठा विजय असण्याची नांदी आहे असं मला वाटतं। कांद्याचा ज्वलंत प्रश्न या भागात आहे। नगर, नाशिक, जळगाव सगळ्या कांदा उत्पादक भागामध्ये पुणे शहर जिल्ह्यात आहे, सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळं मागच्या 6 महिन्यात सहन करावा लागतोय। आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन देतील किंवा काहीतरी सकारात्मक बोलतील, पण त्याला आता अर्थ नाही, पूर्ण वेळ निघून गेलेली आहे, कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल
केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीनं झाल्या. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं, तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला, कारण खतं महाग झाली. सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर GST लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या 5 वर्षात केलं. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाचे विरोधी आज काम करतो. आज काही शेतकऱ्यांना नजरकैद केलेलं आहे. पंतप्रधानांची सभा होणार म्हणून ज्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत, कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे, कांद्यावर निर्यातीचे 40% कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे, या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी ॲग्रेसिव्हली भाषणं केली, ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, त्या सर्वांना मोदी साहेब येणार आहेत म्हणून नाटक करण्यात आले. आज याच वेळी नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला सभा आहे पवारसाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे. या दोन्ही सभांना आमचे प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत. हे प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दामून अडकवलेले आहेत. त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायची आहेत. त्याच्यात लोकशाहीचा गळा कसा घोटण्यात येतो हे यातून दिसतं. मी पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आजही आवाहन करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो. आमच्या सभा चांगल्या होऊ नयेत, आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते. ही यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथं गोंधळ करणार नाही, कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला कुणाला वाटत नाही. तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी. प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि सर्व ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या तिथं आम्हाला वाईट अनुभव आला. शेवटच्या 2-3 दिवसात सर्व प्रकारचा अवलंब होतो आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसतो. कोणताही सरकारी अधिकारी किंवा पोलिसी यंत्रणा त्याच्या बाबतीत कुठेही तक्रार करून देखील जात नाही. त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही अशा प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणारे लोकांच्या विरोधी कोणतीही कारवाई प्रशासन करत नाही. ही आमची प्रमुख तक्रार आहे आणि अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या आहेत. बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी रिपोलची देखील मागणी केलेली आहे, पण त्या ठिकाणी बीडचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग त्या बाबतीत कोणतीही कारवाई करत नाही.